नमस्कार मित्रो, मी त्र्यंबक बाबळे. आज आपण TYBA आणि TYBCom अशा दोन्हीही वर्गाच्या विद्यार्थ्यांना उपयोगी येतील अशा आर्थिक नियोजन यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आर्थिक नियोजन म्हणजे काय, आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये आणि आर्थिक नियोजनाची आवश्यकता किंवा गरज जगातल्या वेगवेगळ्या देशांना का पडते या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. जगातल्या वेगवेगळ्या देशांच्या आर्थिक विकासाचा अभ्यास केल्यानंतर काही गोष्टी आपल्या लक्षात येतात. काही देश विकसित आहेत तर काही देश अल्पविकसित किंवा मागासलेले आहेत असे दिसून येते. अमेरिका, इंग्लंड यासारख्या विकसित देशामध्ये लोकसंख्येचा प्रस्फोट, बेकारी, दारिद्र्य, कमी उत्पादकता, भांडवलाची टंचाई यासारख्या समस्या अभावानेच दिसून येतात. म्हणून या देशांना नियोजनाची फारशी आवश्यकता वाटत नाही. म्हणून या देशांचा कल हा मुक्त किंवा बाजारू अर्थव्यवस्थेकडे असलेला आपल्याला दिसून येतो. या देशांचा दुसरा प्रकार म्हणजे अल्पविकसित किंवा विकसनशील देश. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये लोकसंख्येचा प्रस्फोट, बेकारी, दारिद्र्य, कमी उत्पादकता, भांडवलाची टंचाई याबरोबरच शेती, उद्योग, सेवा क्षेत्राचा फारसा विकास झालेला नसतो. त्याचबरोबर विकसनशील देशांना त्यांना उपलब्ध असलेल्या मर्यादित नैसर्गिक साधनसंपत्तीचा अधिक काटकसरीने व कार्यक्षमपणे वापर करणे ही एक मोठी समस्या असते. आणि म्हणून अशा देशांना खऱ्या अर्थाने नियोजनाची गरज असते. आणि मग हे नियोजन म्हणजे काय, या नियोजनाच्या संदर्भात प्राध्यापक हायेक आहेत, प्राध्यापक रॉबिन्सन आहेत, प्राध्यापक डिकिन्सन आहेत आणि डॉक्टर डॉल्टन आहेत. यांनी नियोजन म्हणजे काय या संदर्भात वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्या व्याख्या आपण एका एकाने पाहूया. प्राध्यापक हायेक यांच्या मते मध्यवर्ती सत्तेने अर्थव्यवस्थेतील उत्पादन प्रक्रियेला दिशा देणे म्हणजे आर्थिक नियोजन होय, अशी आर्थिक नियोजनाची व्याख्या केली आहे. त्यानंतर प्राध्यापक रॉबिन्सननी आर्थिक नियोजन कशाला म्हणावं या संदर्भात व्याख्या करताना ते म्हणतात की कल्याणकारी राज्याचे उद्दिष्टे साध्य करण्याचे एक साधन म्हणजे आर्थिक नियोजन होय, अशी प्राध्यापक रॉबिन्सन हे आर्थिक नियोजनाची व्याख्या करतात. त्याच्यानंतर डिकिन्सन आर्थिक नियोजन कशाला म्हणावं या संदर्भात व्याख्या करताना म्हणतात की संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण पाहणीवर आधारित विविध प्रश्नाबाबत निर्णय घेणे म्हणजे आर्थिक नियोजन होय, असे डिकिन्सन आर्थिक नियोजनाची व्याख्या करतात. त्याच्यानंतर डॉक्टर डॉल्टन यांनी आर्थिक नियोजनाची व्याख्या डिकिन्सनप्रमाणेच अधिक व्यापक दृष्टिकोन केलेली दिसून येते. डॉल्टन यांच्या मते व्यापक दृष्टिकोनातून आर्थिक नियोजन म्हणजे पूर्वनिश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संसाधनावर मोठ्या प्रमाणात मालकी असलेल्या व्यक्तीने आर्थिक क्रियांना जाणीवपूर्वक दिशा देणे म्हणजे आर्थिक नियोजन होय, असे डॉक्टर डॉल्टन यांनी आर्थिक नियोजनाची व्याख्या केलेली आहे. या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्यामध्ये जरी फरक असला, काही व्याख्या मर्यादित आहेत म्हणजे सीमित आहेत, काही व्याख्यांचा अर्थ विस्तारित आहे. या व्याख्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला नियोजनाची काही वैशिष्ट्ये असलेली दिसून येतात आणि त्यामध्ये हे वेगवेगळे वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. त्यात आर्थिक पाहणी आहे,
ज्या गोष्टीचे आपण नियोजन करत आहोत त्याचं उद्दिष्टे आहेत, मध्यवर्ती नियोजन मंडळ आहे, नियोजनाचा कालावधी आहे आणि हे सर्व करत असताना हे सर्व गोष्टी जाणून बुजून हस्तक्षेप करून घडवून आणणे, नियोजनाची व्याप्ती, मानवी प्रयत्न आणि सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील समन्वय हे या नियोजनाची उद्दिष्टे आहेत. ह्या वरील व्याख्यावरून आपल्याला लक्षात येते. त्यामध्ये पहिला जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आर्थिक पाहणी. आता आर्थिक पाहणी काय असतं? आर्थिक पाहणी म्हणजे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राची आर्थिक पाहणी करणे. त्या आर्थिक पाहणीवरून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीचं जाणीव किंवा नॉलेज मिळत असतं. मागच्या वर्षी जे उद्दिष्ट वेगवेगळ्या क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासंदर्भात निश्चित करण्यात आलेले होते ते कितपत साध्य झालेले आहेत, कोणत्या क्षेत्राचा विकास साध्य करणे शक्य झाले आहे आणि कोणते क्षेत्र मागासलेले आहे, अशा प्रकारचं तुलनात्मक अध्ययन या आर्थिक पाहणीवरून करता येतं. आणि म्हणून नियोजनाला सुरुवात करण्यापूर्वी त्या प्रदेशाची त्या देशाची आर्थिक पाहणी करणं गरजेचं असतं आणि म्हणूनच आर्थिक पाहणी हे आर्थिक नियोजनाचे एक वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक नियोजन. तर आर्थिक नियोजन यामध्ये नियोजनाची उद्दिष्टे, आर्थिक नियोजन याचं एक वैशिष्ट्य म्हणजे नियोजनाची उद्दिष्टे. आपण आता आर्थिक नियोजन करत आहोत, पण त्या नियोजनातून आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे त्याची उद्दिष्ट निश्चित करणे हे आर्थिक नियोजनाचे एक वैशिष्ट्य असते. आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे अनेक उद्दिष्टे असतात. लोकसंख्या वाढीवर आळा घालणे, जन्मदर नियंत्रित करणे, मृत्यूदर कमी करणे, शिक्षणाचा प्रसार आणि विस्तार करणे, स्त्री पुरुष समानता आहे, दूरदूरच्या ग्रामीण भागातील खेड्यापाड्यापर्यंत पाणी, रस्ते, दिवे पोहोचविणे यासारखे कामं आहेत, मोठमोठे रस्ते बांधणे, कारखाने उभारणे यासारख्या बाबी आहेत. या बाबींपैकी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीच्या आधारावर त्यांची क्रमवारी लावून कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, कोणत्या गोष्टीला थोडं मागे ठेवायचं आणि कोणते उद्दिष्ट अगोदर साध्य करायचं या संदर्भात हे नियोजन घडवून आणत असताना हे उद्दिष्ट ठरविणे महत्त्वाचे असते. आणि म्हणून नियोजनाच्या वैशिष्ट्यापैकी एक नियोजन म्हणजे नियोजनाचे उद्दिष्टे निश्चित करणे. यातलं तिसरं वैशिष्ट्य आहे की मध्यवर्ती नियोजन मंडळ स्थापन करणं किंवा मध्यवर्ती नियोजन मंडळाची कार्य. आता संपूर्ण देशाच्या किंवा प्रदेशाच्या संदर्भात नियोजनाची आखणी करणे, त्या नियोजनाची अंमलबजावणी करणे आणि टप्प्याटप्प्याने कालांतराने त्याचं मूल्यमापन करणे यासाठी एक केंद्रीय नियोजन समिती असायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातूनच लोकशाही देशामध्ये मध्यवर्ती नियोजन मंडळाची नियुक्ती केलेली असते आणि ह्या मध्यवर्ती नियोजन मंडळाच्या माध्यमातून त्या देशातील आर्थिक नियोजनाची आखणी, अंमलबजावणी आणि त्याचे मूल्यमापन केले जाते. त्यानंतर नियोजनाचे वैशिष्ट्ये म्हणजे नियोजनाचा कालावधी. आता नियोजनाचा कालावधी हा वेगवेगळा असतो. सर्वसाधारणपणे बहुतांश देशामध्ये नियोजन घडून आणत असताना पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून 5-5 वर्षासाठी नियोजन केलेलं दिसून येते. पण नियोजनाच्या कालावधीच्या दृष्टिकोनातून विचार करता त्यामध्ये वार्षिक नियोजन म्हणजे नियोजनाचा कालावधी 1 वर्षाचा, 5 वर्षाचा, 20 वर्षाचा, दीर्घकालीन नियोजन असे नियोजनाचा कालावधी हा त्या कार्याच्या स्वरूपावरून आणि उद्दिष्ट जे निश्चित केलेले आहेत त्या उद्दिष्टाला अनुसरून या कालावधी निश्चित केला जातो. आणि म्हणून नियोजनाचे वैशिष्ट्यापैकी एक वैशिष्ट्य म्हणजे नियोजनाचा कालावधी निश्चित करणे. नेक्स्ट, नियोजनाची व्याप्ती हेही एक या नियोजनाचे वैशिष्ट्य आहे. आता नियोजनाची व्याप्ती ही त्या कामाचं स्वरूप
पाहून नियोजनाची व्याप्ती पण असते. त्यामध्ये जिल्हा नियोजन आहे, राज्य नियोजन आहे, राष्ट्रीय पातळीवर नियोजन असते किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर वरील नियोजन, अशी ही नियोजनाची व्याप्ती असते. जेव्हा एखाद्या कामाचं नियोजन हे जिल्हा पातळीवर केलं जातं त्यावेळेस त्याला आपण जिल्हा नियोजन असं म्हणतो. तेच राज्य पातळीवर जेव्हा एखाद्या गोष्टीच्या संदर्भात नियोजन घडून आणलं जातं त्यावेळेस त्याला आपण राज्य पातळीवर नियोजन असं म्हणतो. आणि जेव्हा एका देश पातळीवर एखाद्या गोष्टीच्या संदर्भात, एखाद्या बाबीच्या संदर्भात नियोजन केलं जातं तेव्हा त्याला आपण राष्ट्रीय नियोजन असं म्हणतो. आणि जागतिक पातळीवरील नियोजन संपूर्ण जगातील संपूर्ण देशांचा विचार करून, जगातल्या संपूर्ण लोकसंख्येचा विचार करून आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक दृष्टिकोनातून काही निर्णय घेतले जातात त्यावेळेस तो असतो. त्या नियोजनाची व्याप्ती ही संपूर्ण जागतिक पातळीवर होत असते. अलीकडच्या काळात आज आपण कोरोना व्हायरसच्या या महासंकटाला सामोरे जात आहोत आणि म्हणून हे जी महामारी आहे जागतिक पातळीवरची आहे आणि म्हणून या कोरोनाला घालण्यासाठी जे नियोजन करण्यात येतं ते नियोजन हे जागतिक पातळीवरचं नियोजन असतं. नेक्स्ट, नियोजनाच्या वैशिष्ट्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मानवी प्रयत्न. आता ह्या एवढ्या गोष्टी करण्यासाठी फक्त उद्दिष्ट निश्चित करायचे, अमुक इतकी नियोजनाची व्याप्ती निश्चित करायची आणि मग त्या गोष्टी आपोआपच घडून येतील का असं नाही, तर त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं असतं. आपल्याला माहीतच आहे की सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञांनी निरहस्तक्षेपाचे धोरण स्वीकारले होते, ज्याला आपण लेसे फेअर असं म्हणतो. सरकारने काही आवश्यक बाबींच्या संदर्भातच अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करावा आणि इतर गोष्टी या निसर्ग तत्वावर सोडून द्याव्यात, त्या आपोआपच घडून येतील असं सांगितलं. पण ते आपल्याला पुढे जाऊन कालांतराने ते विचार अपयशी ठरलेले दिसून येतात आणि म्हणून नियोजन करत असताना, आर्थिक नियोजन करत असताना त्यामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, गरज आहे. हे एक नियोजनाचे वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट आणि शेवटचे वैशिष्ट्य नियोजनाचे म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र यांच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. आता खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र हे सर्वच प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये असते का, तर नाही. ज्या अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था असतात तिथे उत्पादनाची साधनं ही त्या देशातल्या सरकारच्या मालकीची असतात आणि म्हणून सर्व निर्णय घेण्याचा अधिकार हा त्या देशातील त्या केंद्रीय सत्तेला असतो. परंतु भारतासारख्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र दोन्हीही एकमेकाला पूरक दृष्टिकोनातून काम करत असतात, कार्य करत असतात आणि म्हणून अशा वेळेला त्या देशामध्ये आर्थिक नियोजन घडवून आणत असताना, देशाचा आर्थिक विकास घडवून आणत असताना काही उत्पादनं हे खाजगी क्षेत्रांसाठी राखून ठेवले जातात आणि त्याचे उत्पादन करण्याचे आणि इतर बाबी या संपूर्ण जबाबदारी त्या खाजगी क्षेत्रावर सोडली जाते आणि बाकी राहिलेल्या काही गोष्टीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग असतील किंवा सरकारच्या मालकीचे उद्योग असतील त्यांनी ते काम करावं, उत्पादन करावं अशी अपेक्षा असते. आणि म्हणून हे नियोजन घडून आणत असताना त्याचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी म्हणून त्या देशातल्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राने समन्वयातून काम केलं तर आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे साध्य होतात. हे एक वैशिष्ट्य आपल्याला या आर्थिक नियोजनाचे सांगता येते. हे आर्थिक नियोजन म्हणजे काय? आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे की जगातल्या विकसित देशांना आर्थिक नियोजनाची फारशी आवश्यकता नाही, पण जे देश विकसनशील आहेत त्या विकसनशील देशांना आर्थिक नियोजनाची आवश्यकता आहे. असे बरेच मुद्दे सांगता येतील की त्या मुद्द्यांच्या आधारावर या अल्पविकसित किंवा विकसनशील देशांना आर्थिक नियोजनाची गरज का आहे हे पटवून देण्यासाठी. पण त्यातले काही मोजके मुद्दे घेऊन आपण अल्पविकसित देशांना या आर्थिक नियोजनाची गरज किंवा आवश्यकता काय आहे याचा थोडासा आपण आढावा घेऊ. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये असणारे जे दोष आहेत ते दोष दूर करण्यासाठी
नियोजनाची आवश्यकता असते. आता मुक्त अर्थव्यवस्था म्हटल्यानंतर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी स्वीकारलेली मुक्त अर्थव्यवस्था, लेसे फेअरची अर्थव्यवस्था, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी पूर्ण रोजगार अस्तित्वात असतो असे गृहीत मानले होते. पण या मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये अनेक दोष निर्माण झाले. त्याचा अनुभव आपल्याला 1929-33च्या दरम्यान आलेल्या जागतिक महामंदीच्या काळात दिसून आला. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी स्वीकारलेल्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या किंवा मुक्त धोरणाअंतर्गत सरकारला अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप हा कमीत कमी होता. फक्त संरक्षण, सामाजिक न्याय यासारखे कामं सरकारने करावं आणि बाकी निसर्ग नियमानुसार सोडून द्यावं असं होतं. पण 1929-30च्या जागतिक महामंदीमध्ये